नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे. त्याला स्वच्छ धुवून शिलून किसून घ्यायचं आहे. किसणीने किसायच्या आधीसुद्धा त्याला धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे त्याला. बटाटा किसून झालेला आहे. आता त्याच्यात आपण 1 वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत, जे आपण पोळी बनवायला वापरतो तेच. 2 चमचे बेसन पीठ, थोडेसे चिली फ्लेक्स आणि अजून स्वादसाठी लाल तिखट. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकता. पिंचभर हळद आणि चवीपुरतं मीठ. एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर. तुमच्याकडे अजून भाज्या असतील तर तुम्ही त्याच्यात अजून बारीक चॉप केलेल्या भाज्या त्याच्यात ॲड करू शकता. जिरं, हातावर ओवा चोळून टाकायचं आहे. धना पावडर. सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आपण गव्हाचं पीठ टाकलं आहे म्हणून त्याच्यात गाठी बनतात. हळूहळू करून पाणी टाकायचं आहे आणि त्याला भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. थोडं जरी पाणी जास्त झालं तरी आपले पराठे किंवा जो आपण नाश्ता बनवतो आहे तो व्यवस्थित बनणार नाही, तव्यावर तुटेल. म्हणून भिजताना खूप लक्ष ठेवायचं आहे. पाणी खूप कमी कमी टाकायचं आहे. हलक्या हाताने पाणी टाकत हलवायचं आहे. मला इथे पूर्ण 1 ग्लास पाणी लागलं आहे छान बॅटर बनवायला. त्याच्यात एकही गाठ राहू द्यायची नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने पातळ बनवायचं आहे आपल्याला. यापेक्षा पातळ बनवू नका, नाहीतर आपले जो नाश्ता बनतो तो तुटून जातो आणि तव्यावर बनायला सुद्धा खूप वेळ लागतो. तुमच्याकडे पॅन तवा जे असेल ते तुम्ही गॅसवर चढवायचं आहे. छान तापवायचं आहे. त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. नॉनस्टिक असेल तर तेल कमी टाका आणि जर का आयरनच्या तव्यावर किंवा कशावर बनवत असाल तर तेल जास्त टाका. मस्त. नाश्ता पसरवायची गरज नसते, तो अपने आप आकार घेऊन घेतो. फक्त त्याला थोडासा गोल आकार द्यायचा हलक्या हाताने. बघू शकता अशा पद्धतीने. दिसायला छान असलं की खायला सुद्धा छान लागतं. तुमच्याकडे तव्यावरचं झाकण असेल तर ते झाकण, नसेल तर तुम्ही एखादी प्लेट त्याच्यावर बसत असेल त्या पद्धतीने ती ठेवायची, जेणेकरून पटकन नाश्ता बनवून तयार होतो. त्याच्या आतमध्ये कच्चं पण राहत नाही. बघू शकता थोडासुद्धा आपला नाश्ता खाली लटकलेला नाही आहे. पटकन बनवून तयार होतो. मीडियम फ्लेमवरच आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे. बघू शकता दोघं साईड मस्त शेकून झालेलं आहे. मस्त. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ता बनवायचा आहे. बघू शकता सर्वजण आवडीने खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत टिफिनसाठी बनवा, दुपारच्या छोट्या भुकेसाठी बनवा, केव्हाही बनवून खा. अतिशय सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मस्त. बघू शकता खायला इतका छान लागतो की विचारूच नका. टिफिनमध्ये जर का लहान मुलांना दिला तर टिफिन संपूनच घरी येतो, कधीच उरत नाही. थँक्यू.